इराण अमेरिका युद्ध अजूनही सुरू आहे आणि हल्ले जे आहेत ते एकमेकांवर केले जात आहे. अशा प्रकारची एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे. सर, एकंदर जी परिस्थिती आहे ती कशी बघता तुम्ही? हां, परिस्थिती हर्मुजच्या खाडीमध्ये भयंकर स्फोटक झालेली आहे. हां, 8 तारखेला जेव्हा एप्रिलला युद्धबंदी झाली त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा संघर्ष आहे. कारण आत्तापर्यंत छोटे मोठे हल्ले होत होते, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले नाहीत. आणि या हल्ल्याचा काय परिणाम होईल, कारण दोघाही देशांनी, इराण आणि अमेरिकेने एकमेकांवर अतिशय कठोर शब्दांमध्ये प्रहार केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी हालचालीसुद्धा एकमेकांच्या विरुद्ध केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे युद्ध भडकेल यामध्ये काही शंकाच नाही आहे. हे हल्ले सुरू झाल्यानंतर काल संध्याकाळपर्यंत, म्हणजे आपल्या इथल्या सकाळपर्यंत, अमेरिकेतली सकाळपर्यंत तेलाचे भाव जवळपास $98.7 प्रति बॅरल गेलेले होते. आणि जर हे युद्ध सुरूच राहिलं तर त्याच्याकरता ते साधारण $110 ते $120 प्रति बॅरल जाण्याचा चान्स आहे. दुसरीकडे हे अटॅक झाल्यानंतर इराणने लगेच हर्मुजची खाडी बंद करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे परत हा जो 8 एप्रिलच्या आधीचा दिवस होता त्याप्रमाणे आता परिस्थिती झालेली आहे. जहाजं तिकडे जाऊ शकणार नाहीत, कारण इकडे अरब सागरामध्ये अमेरिकन नौसेनेचा हे लागलेला आहे, चाप लागलेला आहे. आणि तिकडनं इराण येऊ देणार नाही, कारण त्याला हर्मुजच्या खाडीला तो कंट्रोल करतो आहे. त्यामुळे तेलाचं संकट फार मोठ्या प्रमाणावर वाढेल जर याच्यावर लवकरच काहीतरी उपाय काढला नाही तर. याचे भारतावर किती परिणाम होऊ शकते? भारतावर याचे परिणाम सध्या तरी आपल्याला जास्त दिसणार नाहीत, कारण आपल्याकडे जवळपास 60 ते 70 दिवसाचा तेलसाठा आहे असं हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ती चिंता आपल्याला नाही आहे. पण जर हे असंच चालू राहिलं तर आपल्या इथे महागाई वाढेल, कारण जागतिक स्तरावर जवळपास महागाई 18 ते 20% वाढलेली आहे 28 फेब्रुवारीपासून. ती आता अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 450 लक्ष जे लोक आहेत जगातले, ते सध्या उपासमारीच्या काठावर उभे आहेत, कारण त्यांना अन्न मिळत नाही आहे, त्यांना तेल मिळत नाही आहे. खास करून आफ्रिकेमधली जी राष्ट्र आहेत आणि आशियामधली जी गरीब राष्ट्र आहेत त्यांच्यावर याचा परिणाम होतो आहे. आपल्यावर अजून झालेला नाही आहे, पण काही दिवस असंच जर चालू राहिलं तर कदाचित आपल्यावरही याचा परिणाम होईल, यामध्ये शंकाच नाही आहे. एकंदर ज्याप्रमाणे आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, अमेरिकाही ऐकायला तयार नाही, इराणही ऐकायला तयार नाही, दोन्हीकडून हल्ले होत आहे. तर ही परिस्थिती कुठवर चालू शकते आणि याचे परिणाम म्हणजे हे कुठपर्यंत जाऊ शकतं? असं आहे सर, की आपण हे युद्ध, म्हणजे हा संघर्ष कसा चालू झाला याच्याकडे पाहिलं पाहिजे. 8 मेला ट्रम्पने इस्रायलला सांगितलं, इस्रायलने जेव्हा बैरूटवर हल्ला केला आणि इराणने त्यांच्यावर क्षेपणास्त्र टाकून त्यांचं जे रमित एअरफील्ड आहे ते ध्वस्त केलं, त्याच्यानंतर ट्रम्पने नेतन्याहूंना फोन करून सांगितलं, असं म्हणतात की तुम्ही जर आता इराणवर प्रतिहल्ला केलाच याच्याबद्दल तर आम्ही तुमची साथ सोडून देऊ आणि तुम्हाला एकट्यालाच ही लढाई लढावी लागेल. तर हे केल्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला करणं थांबवलं. पण त्याच्यानंतर 9 तारखेला सकाळी जेव्हा ओमानच्या खाडीमध्ये अमेरिकेचे एक अपॅची हेलिकॉप्टर गस्ती ड्युटीवर होतं, त्या गस्ती ड्युटीवर असताना त्याला एक इराणचं ड्रोन येऊन धडकलं आणि ते हेलिकॉप्टर खाली पडलं. खाली पडल्यानंतर त्याच्यातला जो वैमानिक होता आणि गनर होता ते बाहेर निघाले. 3 तासानंतर त्यांना जे ॲटोनॉमस सरफेस व्हेकल आहे, ड्रोन म्हणजे सागरी ड्रोन ज्याला आपण म्हणतो, त्या बोटीद्वारे त्यांना वाचवण्यात आलं. ही एक फार मोठी कारवाई होती. अपार्ट फ्रॉम दॅट, त्याच्यानंतर ट्रम्पने सांगितलं की आमच्यावर इराणने हल्ला केलेला आहे आणि याचा तुम्ही योग्य तो जबाब द्यायला पाहिजे, असं त्यांनी सेंटर कमांडला सांगितलं अमेरिकेच्या. इराणने सांगितलं की हे आम्ही जाणून बुजून केलेलं नाही आहे, जी तिथे परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे कदाचित हे येऊन तिथे आपटलं, त्याच्यावर आढळलं असेल आणि झालं, आम्ही मुद्दामून केलेलं नाही आहे. पण ट्रम्प ते मानायला तयार नाही. आणि त्याच्यानंतर ट्रम्पनी जे हल्ले केले ते फार भयानक हल्ले होते.
त्यांनी त्यांचे जे 2 बेट होते त्याच्यावरची सगळी जी रिफायनरी होत्या आणि जे तेलाचे साठे होते ते नष्ट केले. त्यांनी इप्सानवर हल्ला केला, त्यांनी अझरवर हल्ला केला, त्यांनी इराणचे जे वॉटर टँक्स होते ते तोडले, प्रकल्प होते ते तोडले. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या एअर बेसेस होत्या त्या त्यांनी डिस्ट्रॉय केल्या. हे केल्यानंतर त्यांनी हा हल्ला थांबवला. पण इराणनी मात्र हे कबूल केलं नाही. त्यांना हे आवडलं नसल्यामुळे त्यांनी परत जॉर्डनमध्ये एक एअरबेस अमेरिकेची पूर्ण ध्वस्त केली. कुवेतमध्ये एक अमेरिकेची एअरबेस आहे ती ध्वस्त केली आणि याच्यामध्ये केली जॉर्डन, कुवेत आणि तिसरा कुठला आता मला आठवत नाही आहे, पण 3 देशांमधल्या त्यांनी अमेरिकन बेसेस पूर्णपणे ध्वस्त केल्या. त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेचं जे 5th फ्लीट होतं त्या 5th फ्लीट ओमानच्या खाडीमध्ये होतं, त्या ओमानच्या खाडीमध्ये त्यांनी त्यांच्यावर क्षेपणास्त्रसुद्धा टाकली. आता एवढं मोठं झाल्यानंतर इराणनी आता युद्ध थांबवलेलं आहे. पण ट्रम्पनी सांगितलेलं आहे की इराणनी आमच्या युद्धबंदी करारावर साईन करण्याकरता फार विलंब घेतलेला आहे, म्हणून आता त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. आणि तिकडे इराणने सांगितलेलं आहे की तुम्ही जर आमच्या याच्यानंतर हल्ले केले तर आम्ही तुमच्यावर याच्याहून कठोर हल्ले करू. आणि तुम्हाला हे सांगावं लागतं आहे आम्हाला की तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्ही इथनं निघून जा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची पूर्णपणे तुमच्यावरच असेल की परिणाम काय होतील. त्यामुळे आता खूप मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 5-6 तासामध्ये अजून काही झालेलं नाही आहे, पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही. सर, ज्याप्रमाणे हार्मुज आता पुन्हा एकदा बंद झालं, मग भारताजवळ दुसरा पर्याय आहे. काही दिवसांचा साठा जरी असला तरी हो, आपल्याकडे तेल साठा घेण्याचे दुसरे पर्याय आहेत. एक आपण व्हेनेझुएलापासून घेतो तेल आणि दुसरा आपण रशियाकडनं घेतो आहे. त्यामुळे आपल्याला तेवढा अजून तरी फटका बसलेला नाही आहे. आपल्या इथे फक्त 10 ते 15 रुपयांनी वाढ झालेली आहे. इतर देशांमध्ये जवळपास 50 ते 100 रुपयाची वाढ झालेली आहे प्रति लिटर मागे. त्यामुळे आपल्या इथे अजून महागाई वाढलेली नाही, साधारण 2 ते 3% वाढली. तसे मी मगाशी सांगितलं की जगामध्ये जवळपास 15 ते 20% महागाई वाढलेली आहे. तर आपल्यावर सध्या तरी काही झालेलं नाही आहे, पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही. नक्कीच हे होते संरक्षण तज्ज्ञ. यांनी स्पष्ट केलं की हे जर असंच सुरू राहिलं तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.